तसे पद यामध्ये 9x9 म्हणजे 81 पदमंडल आहेत. त्याच्यामध्ये 45 देवता विराजमान केलेले आहेत. आता या 45 देवता दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून या नक्षत्राच्याच देवता आहेत. तर प्रत्येक व्यक्तीचं एक नक्षत्र असतं आणि त्या नक्षत्राची एक देवता असते. तीच वेगळं रूप घेऊन या वास्तूमध्ये आपल्याला सहकार्य करायला आलेली आहे. त्या वास्तूला जर कधी आपण ॲक्टिव्ह ठेवलं, त्या नक्षत्राला आपण ॲक्टिव्ह ठेवलं, त्या जागेला जर कधी आपण ॲक्टिव्ह ठेवलं, तर आपल्या मनामध्ये त्या पद्धतीचे विचार यायला सुरुवात होते. त्या पद्धतीचे आपण प्रोफेशनमध्ये अजून पावलं उचलायला सुरुवात करतो. डॉक्टर तर बरेच जण असतात, पण ज्या डॉक्टराचा गुण येतो त्याच्याकडे सगळे पब्लिक धावत असते. तसंच तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा ठसा उमटवायसाठी तुम्हाला जर कधी यशाचे शिखर जर कधी चढायचे तर वास्तूची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. कारण आपण 24 मधले 12 तास त्या वास्तूमध्ये असतो. ते जर कधी पद अस्वच्छ असेल, इनॅक्टिव्ह असेल किंवा त्या पदामध्ये जर कधी जीवच नसेल, ती जागा जर कधी अडगळीने भरलेली आहे, खराब जर कधी जागा आहे, तर तुम्ही बाहेर कितीही मेहनत करा, तुम्हाला यश मिळणार नाही.